आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतोय। त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा ना। वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्री मधला नरक म्हणून। इंडियाच्या भूमिकेपासून पवारांनी फारकत घेतली। आता पवार साहेब आणि त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही। राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूरमध्ये असतील, त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा। साहेब, खरं तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। मात्र मनसे जे आहे ती ताठर भूमिका घेताना पाहायला मिळते। मनसेचं म्हणणं आहे की शिवसेनेकडनं प्रस्ताव आल्याशिवाय पुढची भूमिका घेणार नाही। शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला, कसा केला, याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं। आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे, का संदीप देशपांडे सारखे, अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहेत? कारण का याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला, त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली। ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे, विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतोय। त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा ना। वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्री मधला नरक म्हणून। वेगळं पुस्तक लिहू शकतात, संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक। म्हणून हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं। आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सूचना आहेत, भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत। कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत। ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील। त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली। ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे, विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतोय। त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा ना। वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्री मधला नरक म्हणून। वेगळं पुस्तक लिहू शकतात, संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक। म्हणून हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं। आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सूचना आहेत, भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत। कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत। ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील।